तर आज मी बनवणार आहे झणझणीत मिसळ। तर मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य, कढईमध्ये मी थोडं जास्तच तेल टाकलं आहे आणि जिरा आणि मोहरी टाकली आहे। त्याच्यात मी टाकलं आहे काली मिऱ्या, लवंग, स्टार फूल, दालचीन आणि ही पानं थोडीशी कुटून मी लसूण टाकली आहे। तर त्याला थोडंसं तडतडल्यावरती थोडी तिखटीचं जास्तसाठी मी मिरच्या टाकते। तर हे बघा, मिरच्यांना थोडंसं तडतडून झाल्यावरती थोडासा टाकला आहे कांदा मी थोडा जास्तच घेतला आहे। कांदा मी आत्ताच थोडा जास्त चिरून घेतला आहे, कारण नंतर लागणारा कांदा पण सारखं कोण कापेल आणि रडत बसेल। तर हे बघा, कांद्याला चांगलं मी ढवळून घेतलं आहे। तर ब्राऊन झाल्यावरती थोडं मी टाकलं आहे टोमॅटोला पण चांगलं हलवून घेतलं आहे। हलवून झाल्यावरती ब्राऊन थोडा कलर आला आहे बघा दोन्हीला। तर हे बघा, वरतून टाकली आहे मी हळद थोडीशी टाकली आहे आणि नंतर टाकला आहे थोडासा गरम मसाला। मग मी टाकला आहे लाल तिखट। तर लाल तिखट थोडं मी जास्तच टाकलं आहे, कारण तरीवरची लाल दिसायला हवी म्हणून। तर हे बघा, नंतर मी टाकलं आहे मीठ चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे। आता हे मिश्रण चांगलं मिसळून घेऊया। तर बघा, चांगलं ढवळून झाल्यावरती मी ह्याच्यात टाकलं आहे मूग आणि मटकी। मटकीला मी आधीच कुकरमध्ये 4-5 शिट्या लावून घेतलेल्या। त्या कुकरमध्ये पाणी टाकायचं नाही, खाली पाणी ठेवल्यावरती वाडग्यामध्ये मटकी ठेवायचं आणि त्याच्यात थोडेसे मीठ टाकायचं आणि 4-5 शिट्या लावून घ्यायच्या, जेणेकरून मग नंतर असे फोडणी दिल्यावरती जास्त वेळ लागत नाही, आधीच मऊ होता शिट्या लावल्यावर। तर हे बघा, नंतर मी टाकला आहे गोडा मसाला टाकून झाल्यावर ह्याच्यात टाकायचं आहे 2 ग्लास पाणी। तर पाण्यामुळे जास्त पाणी टाकल्यावरती ह्याची चांगली तरी होते, त्याच्यामुळे जास्त थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर हे बघा, ह्याला चांगले आता ढवळून घेऊया। ढवळून झाल्यावरती ह्याला चांगली उकळी येईल। उकळी आल्यावरती आपलं मिसळ तयार आहे। आता हे चांगलं मी वाढवून घेतलं आहे, कारण एकदा जेवण बनवून झाल्यावरती असं काही स्पेशल असेल तर मला काय राहत नाही, एकदाचं कधी पोटात जात आहे असं वाटतं मला। तर हे बघा, माझी पिल्लू पण कशी मध्ये खायासाठी मध्ये येते, तर मला खाऊ पण देत नाही या दोघी पण। तर तुम्ही पण या खायासाठी आणि असंच वेगवेगळे रेसिपी बनवून खावा। तर चला, बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला।